आहे. तक्षुस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू. चला मग आता बनवूया मेथीचे लाडू. हे गहू 5 पावशेर घेतलेले आहेत, धुवून त्यांना आता मस्त बांधून घेणार आहोत. स्वच्छ 4 पाणी धुवून घेतलेले आहेत. 15 मिनिटं पाणी गळू दिलेलं आहे. आता त्यांना बांधून घेतलेले आहे. ही अर्धा किलो मेथी आहे. हिला मी आता थोडी थोडी करून भाजून घेणार आहे. बघा, तव्यावर मस्त भाजून घेते आता. थोडी लाल झाली का मग काढून घे. कमी आचेवर भाजून घेणे. मेथी मस्त लाल झालेली आहे. मस्त लाल भाजून घेतलेली आहे. ती आता गरम आहे. थंडी झाली का मग हिला दळून घेणार आहोत. आपण आता मेथी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तिचा मस्त बारीक पावडर करून घेतलेला आहे. सगळी मेथी आता अशी दळून घ्यायची आहे. असा बारीक पावडर करून घ्यायचा आहे. आपली अर्धा किलो मेथी दळून पावडर तयार झालेला आहे. आपण 1 कप दूध मेथी पावडरला लावणार आहोत. अर्धा किलो मेथीला 2 कप दूध लागणार आहे. अर्धा किलो मेथीला 3 कप दूध लागलेलं आहे. आणि हे आपण आता रात्रभर भिजत घालणार आहोत. असंच ओले गहू आहेत, यांना अर्धा तास उन्हात सुकू द्यायचे आणि मग चक्कीवरनं दळून आणायचं. त्यांना सांगायचं रवा दळून द्या. डिंक अर्धा किलो खोबरे यांचं पावडर करून घेणार आहोत आपण सगळ्यांचं. अर्धा किलो खारी, काजू, बदाम, चारोळी, पिस्ता, गोळंबी, डिंक, खसखस, विलायची, जायफळ, आजी आता रवा काढतायत. ओललेले गहूंचं दळून आणलेलं आहे. डिंकचा पावडर करून घेतलेला आहे आपण. जायफळ, विलायचीचा पावडर, खोबरं, खारीक, काजू, बदाम यांचा सगळ्यांचा पावडर करून घेतलेला आहे आपण. हे पीठ आपण आता मस्त भाजून घेणार आहोत. हे गव्हाचं पीठ आपण आता याला भाजून घेणार आहोत मस्त लाल होईपर्यंत. ही मेथी मस्त चुरून घेतलेली आहे. आता हिला आपण तेलात भाजून घेणार आहोत. मेथी मस्त भाजून घेणार आहोत आपण. आता मेथी पावडर भाजून घेणार आहोत. काजू, बदाम, खोबरं, विलायची वगैरे सगळं आपण एक पावडर सगळं भाजून घेणार आहोत. थोडंसं कमी तेलामध्ये. विलायची पावडर आणि डिंक याच्यात टाकून दिलेलं आहे. आता काढून घेतोय. आपण सगळे काजू बदामचं भाजलेलं पुढे टाकतोय पिठात. आता मस्त कालून घ्यायचंय. चारोळी आणि खसखस तेलात भाजून घ्यायचं आहे.
अर्धा कप पाणी टाकणार आहोत आणि याच्यात गूळ टाकून उकळून घेणार आहोत. पाण्यासोबत आपण तेल पण टाकलेलं आहे. आपण हा 1.5 किलो गूळ घेतलेला आहे. त्यात गूळ टाकला गेलेला आहे. थोडं गार झाल्यावर आपण याचा लाडू बनवू. आपण शेंगदाण्याचं तेल वापरणार आहोत लाडू बनवण्यासाठी. 1.5 किलो. आमचे लाडू बनवून तयार आहेत आता.